नमस्कार. आपण ऐकताय आणि पाहताय आपल्या हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या हे यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आज राखी पौर्णिमा, त्याचबरोबर अनेक देशातील आणि राज्यातील पण बहिणींचे डोळे तिकडं नेपाळला पर्यटनाला गेलेल्या, देवदर्शनाला गेलेले आपले भाऊ सुरक्षित असतील की नाही याची पण काळजी लागून राहिलेली आहे. एकंदरीत पाहता निसर्गानं यावर्षी काय करायचं ठरवलंय हेच कळेनासं झालेलं आहे. आज राखी पौर्णिमेला प्रत्येक बहीण आपल्या भावाला ओवाळते, त्याच्या हातात माझ्या पाठीशी तू खंबीरपणे उभे राहा अशा भावनेतून राखी बांधते. आणि हा रक्षापौर्णिमेचा सण संपूर्ण देशभर अगदी उत्साहात साजरा केला जातो. मग कधी बहीण भावाच्या घरी जाते किंवा भाऊ बहिणीकडे जात असतो. आणि हा पुरातन कालापासून चालत आलेला सण मग गुण्यागोविंदानं सर्वजण साजरा करत असल्याचं आपणाला दिसून येतं. ही परंपरा हिंदू धर्मातच आहे असं सांगितलं जात असलं तरी अनेक मुस्लिम घरात पण राखी पौर्णिमेचा सण साजरा होतो. बाकी समाज पण रक्षाबंधनाचं आजचं महत्त्व जाणून आपल्या भावाला राख्या बांधत असतात. काल धाराशिव शहरातील शिंगोली सर्किट हाऊसवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पदवीधर सेलची बैठक पार पडली. या बैठकीला मराठवाडा पदवीधर सेलचे प्रमुख घुगे, त्याचबरोबर आमदार कैलास घाडगे पाटील, जिल्हा सहसंपर्क प्रमुख मकरंद उर्फ नंदुबैया राजे निंबाळकर, रणजित ज्ञानेश्वर पाटील आदी मंडळीसह मोठ्या संख्येनं शिवसैनिक उपस्थित होते. या बैठकीत आगामी येऊ घातलेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मग कशा प्रकारे नावनोंदणी करून मतदाराची नोंदणी करावी आदीबाबत प्रमुख नेत्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. या कार्यक्रमाला नगरसेवकपती रवी वाघमारे, प्रवीण कोकाटे आदी शहरातील नेते मंडळी पण उपस्थित होती. तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख जगदीश शिंदे आणि त्यांचे सहकारी यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. हा कार्यक्रम पार पडल्यानंतर जेव्हा माध्यमांनी आमदार कैलास घाडगे पाटील यांना धाराशिव जिल्ह्यातून जे नगरसेवक आणि काही पंचायत समिती सदस्य यांनी पक्षत्याग करून शिवसेना पक्षात प्रवेश केला, शिवसेना पक्ष आणि भाजपत प्रवेश केला आहे त्याबद्दल छेडला असता आमदार कैलास घाडगे पाटील यांनी त्या मंडळीनं पक्षाचा विश्वासघात केला आहे. त्यांनी जरी पक्षत्याग करून दुसऱ्या पक्षात प्रवेश घेतला असला तरी आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडं या 13 नगरसेवक आणि 3 पंचायत समिती सदस्यांच्या विरोधात त्यांचं सदस्यत्व रद्द करा
म्हणून तक्रार दाखल करणार असल्याचं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. याचवेळी बोलताना मकरंदराजे निंबाळकर यांनी ज्यांनी पक्षाचा त्याग करून दुसऱ्या पक्षात प्रवेश केला आहे, जर त्यांच्यात खरीच हिंमत असती तर त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली असल्यामुळं सदस्यत्वाचा राजीनामा देऊन पक्षप्रवेश केला असता तर ते समजण्यासारखं होतं, परंतु त्यांच्यात हिंमत नाही आणि त्यामुळंच त्यांनी पक्षत्याग करून सदस्यत्वाचा राजीनामा न देता दुसऱ्या पक्षात प्रवेश केलेला आहे. या त्यांच्या प्रवेशाला शिवसेनेचे धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी प्रोत्साहित केलं होतं आणि त्यांनी काड्या करून या सदस्यांना आपल्याबरोबर नेलेलं आहे. त्यांनी यापुढं असं काम करू नये, नसता आम्हालाही शिवसेना स्टाईल त्यांना उत्तर देण्याची पाळी त्यांनी येऊ देऊ नये याची त्यांनी दक्षता घ्यावी, असा सज्जड दमही त्यांनी खासदार आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना दिलेला आहे. आता धाराशिव जिल्ह्यात जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काही नगरपालिका परिषदेमधील सदस्य आणि सदस्य तसं जिल्हा परिषद सदस्य हे निवडून आलेले मशाल या चिन्हावर असले तरी त्यांचा जसा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील आमदार कैलास घाडगे पाटील आणि इतरांशी जिव्हाळ्याचा संबंध आहे, त्यापेक्षा जास्त जिव्हाळ्याचा संबंध या मंडळींचा खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्याशी आहे. त्यामुळं ही मंडळी नेमकं आता पुढील काळात काय निर्णय घेतात याकडं धाराशिव जिल्हावासियांचं लक्ष लागून राहतं. येरमाळा येथील येडेश्वरी मंदिराच्या पायथ्याला दहीहंडीचा कार्यक्रम असतो. या दहीहंडीच्या कार्यक्रमासाठी कालच येडेश्वरीची पालखी येरमाळा गावात आली असून काल ती जिथं येरमाळ्यात हरिनाम सप्ताह चालू आहे त्या पाटील परिवारांच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पालखीचा रात्री मुक्काम होता. आज सकाळी पालखी ग्रामप्रदक्षिणा करेल, पाटलांच्या वाड्यावर पण ती जाईल आणि तिथून मग ती डाशीवरून मंदिराकडे प्रस्थान करील आणि मंदिराच्या पायथ्याशी येरमाळा येथील हरिभक्त पारायण दत्तात्रय बोधले महाराज यांच्या हस्ते दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी येरमाळ्यातील तसेच येरमाळा आणि परिसरातील भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित राहतील असं चित्र असणार आहे. दरवर्षी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात मंडळी साजरा करतात. आता आपण सांगूया, तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.